थोडं थांबा. पुढे जाण्याआधी स्वतःकडे एक नजर टाका. कारण जे शांत दिसतं तेच अनेक वेळा सर्वात खोल बदल घडवत असतं. मेष राशीचा प्रवास गोंगाटातून नाही तर आतल्या हालचालीतून सुरू होतो. इथे शब्दांपेक्षा जाणीवा महत्त्वाच्या असतात आणि कृती आधी मनात घडते. हा विषय तुमच्यासाठी नाही असं वाटत असेल तरीही थांबा. कारण कधीकधी आपण ज्याला दुर्लक्ष करतो तेच आपल्याला सर्वात जास्त लागू होतं. इथे बोललं जाणार आहे त्या निर्णयाबद्दल जे कोणालाही सांगितले जात नाहीत, त्या रागाबद्दल जो दिसत नाही आणि त्या परीक्षांबद्दल ज्या आपल्याला मोडत नाही तर घडवतात. जर तुमच्यातही आत कुठेतरी शांत पण अस्वस्थ प्रश्न चालू असतील तर हे शब्द तुमच्यासाठी आहेत. कारण हा फक्त राशीचा विषय नाही. हा त्या लोकांचा प्रवास आहे जे शांत राहूनही आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद ठेवतात. मेष राशी शांत दिसते, पण एक निर्णय, एक राग आणि एक परीक्षा नशिबाची संपूर्ण दिशा बदलते. मेष राशीचा माणूस बाहेरून शांत, साधा आणि फारसा बोलका नसल्यासारखा वाटतो. अनेकांना वाटतं की हा व्यक्ती सहज आहे, खोल विचार करत नाही. पण हे पूर्ण सत्य नसते. मेष राशीचा स्वभाव आतून सतत जागा असतो. मनात विचारांची आग पेटलेली असते. फक्त ती दिसत नाही. मेष राशीचा एक निर्णय खूप विचार करून घेतलेला असतो. तो निर्णय अचानक वाटतो, पण त्यामागे अनेक दिवसांची घालमेल, मनात चाललेली लढाई आणि स्वतःशी केलेले वाद असतात. एकदा निर्णय घेतला की मेष मागे वळून पाहत नाही. त्या एका निर्णयामुळे त्यांचे आयुष्य नवीन वळण घेते. जुने नातेसंबंध तुटतात, नवीन मार्ग उघडतात आणि नशीब वेगळ्याच दिशेने चालायला लागते. मेष राशीचा राग साधा नसतो, तो क्षणिक दिसतो. पण तो आत साठलेल्या वेदनांचा, अपमानांचा आणि सहन केलेल्या गोष्टींचा उद्रेक असतो. मेष खूप काळ सहन करते, समजून घेते, दुर्लक्ष करते. पण जेव्हा संयमाची सीमा तुटते, तेव्हा राग फक्त शब्दात न राहता कृतीत बदल घडवतो. तो रागच अनेक वेळा मेषला स्वतःची किंमत ओळखायला लावतो आणि आयुष्य बदलणारी पावले उचलायला भाग पाडतो. मेष राशीच्या आयुष्यात परीक्षा सतत येतात. इतरांना जिथे सहज गोष्टी मिळतात, तिथे मेषला संघर्ष करावा लागतो. हे अपयश नसते, ही एक प्रकारची घडण असते. प्रत्येक परीक्षा मेषला अधिक मजबूत, अधिक स्पष्ट आणि अधिक स्वावलंबी बनवत जाते. देव मेषला लवकर यश देत नाही, कारण मेष यश सांभाळू शकते याची तयारी आधी करून घेतली जाते. म्हणूनच मेष राशीचं आयुष्य सरळ रेषेत चालत नाही. शांतता, निर्णय, राग आणि परीक्षा या सगळ्यांच्या मधून मेष घडत जाते. आणि एक दिवस असा येतो की ज्यांना मेष साधी वाटत होती त्यांनाच तिच्या बदललेल्या नशिबाने आश्चर्याचा धक्का बसतो. मेष राशीचं आयुष्य वरवर पाहिलं तर साधं वाटतं, पण आतून ते सतत हालचालीत असतं. मेष व्यक्ती कधीही स्वतःचं दुःख मोठ्याने मांडत नाही. ती स्वतःशीच लढत राहते. इतर लोक जिथे सहानुभूती शोधतात, तिथे मेष स्वतःलाच आधार बनवते. हीच सवय पुढे जाऊन तिच्या व्यक्तिमत्वाला वेगळं रूप देते. मेष राशीला लोक समजून घेत नाहीत, कारण ती भावना दाखवण्याऐवजी जबाबदारी स्वीकारते. परिस्थिती कितीही कठीण असो, मेष पळ काढत नाही. ती तिथेच उभी राहते, सगळं अंगावर घेते. त्यामुळेच अनेकदा तिच्या वाटेला कठोर अनुभव येतात. पण हे अनुभवच तिला इतरांपेक्षा अधिक प्रगल्भ बनवतात. मेष राशीचा प्रवास एकाकी असतो. सोबत असणारे लोक हळूहळू दूर जातात, कारण मेष स्वतःच्या मार्गावर चालते. तिला कोणाची परवानगी लागत नाही, ना कोणाच्या पाठिंब्याची भीक. ही स्वतंत्र वृत्ती सुरुवातीला नुकसान वाटते, पण पुढे जाऊन तीच तिची खरी ताकद ठरते. मेष राशीला जेव्हा अपयश येतं, तेव्हा ती स्वतःला संपवण्याऐवजी पुन्हा उभी राहते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक पडझड तिला नवीन दृष्टिकोन देते. ती लोकांसारखी नशिबाला दोष देत नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवते. त्यामुळेच मेषचं यश उशिरा येतं, पण ते टिकाऊ असतं. मेष राशीचा आत्मसन्मान फार खोलवर रुजलेला असतो. ती कोणाच्या दबावाखाली झुकत नाही. जेव्हा तिला स्वतःची किंमत कळते,
तेव्हा ती अशा गोष्टींपासून दूर जाते, ज्या तिच्या आत्म्याला थकवतात. हा टप्पा आयुष्य बदलणारा असतो, कारण इथून पुढे मेष फक्त स्वतःसाठी जगायला शिकते. शेवटी मेष राशीचं नशीब अचानक चमकत नाही. ते हळूहळू आकार घेतं. अनेकांना वाटतं की मेष नशीबवान आहे, पण त्यामागे असलेला संघर्ष कुणालाच दिसत नाही. मेष स्वतःचं नशीब स्वतः घडवते आणि जेव्हा ते घडतं, तेव्हा ते थांबत नाही. मेष राशीच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, जिथे ती लोकांच्या अपेक्षांपासून पूर्णपणे मोकळी होते. त्याआधी ती अनेकदा इतरांसाठी जगते, जबाबदाऱ्या उचलते, नात्यांमध्ये स्वतःला झिजवते. पण एका क्षणी तिच्या आतून आवाज येतो की आता थांबायचंय. हा आवाज बाहेरून ऐकू येत नाही, पण ती मेषच्या संपूर्ण विचारसरणीला बदलून टाकतो. मेष राशीची खरी ताकद तिच्या स्वतःशी प्रामाणिक असण्यात असते. ती स्वतःला फसवत नाही. जे चालत नाही ते ती मनात साठवून ठेवत नाही. त्यामुळेच तिचे निर्णय कठोर वाटतात, पण ते खरे असतात. मेष अर्धवट मार्ग निवडत नाही. ती जे करते ते पूर्ण ताकदीने करते. मग तो संघर्ष असो किंवा बदल. मेष राशीला लोक अनेकदा हट्टी म्हणतात, पण प्रत्यक्षात ती हट्टी नसते. ती ठाम असते. तिचं मन एकदा एखाद्या सत्यावर ठाम झालं की तिला कोणतीही भावना, नातं किंवा भीती थांबू शकत नाही. ही ठामपणा सुरुवातीला तिला एकटी पाडतो, पण पुढे जाऊन हाच गुण तिला नेतृत्वाच्या जागेवर पोहोचवतो. मेष राशीच्या आयुष्यात यशाचा काळ शांतपणे येतो. तो गाजावाजा करत नाही. पण जेव्हा तो येतो, तेव्हा मेषला मागे खेचणाऱ्या सगळ्या गोष्टी आपोआप गळून पडतात. चुकीची माणसं दूर जातात. योग्य संधी स्वतःहून जवळ येतात. हे नशिबाचं फळ नसतं, तर दीर्घकाळ चाललेल्या संयमाचं आणि आत्मशिस्तीचं फळ असतं. मेष राशीचा स्वभाव असा असतो की ती स्वतः बदलते, पण स्वतःची मूल्य बदलत नाही. जगाशी जुळून घेताना ती स्वतःला हरवत नाही. त्यामुळेच तिच्या आयुष्यातील स्थैर्य उशिरा येतं. पण एकदा आलं की ते हलत नाही. अखेर मेष राशीचं आयुष्य हे इतरांसारखं नसतं. ते सरळ, सोपं किंवा अंदाज लावता येईल असं नसतं. पण जेव्हा मेष स्वतःच्या जागेवर पोहोचते, तेव्हा तिच्या शांततेत, नजरेत आणि उभेपणात असा आत्मविश्वास दिसतो, जो शब्दात मांडता येत नाही. तेव्हाच कळतं की मेषने नशीब बदललेलं नसतं, तर नशिबानेच मेषच्या ताकदीला मान्य केलेली असते. मेष राशीच्या आयुष्यात एक सूक्ष्म पण निर्णायक बदल घडतो, जो इतरांच्या लक्षातही येत नाही. ती आधी जशी प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिसाद देत होती, तसं करणं हळूहळू थांबवते. प्रतिक्रिया देण्याऐवजी ती निरीक्षण करायला लागते. हा बदल म्हणजे परिपक्वतेची सुरुवात असते. इथून पुढे मेष बाहेरून शांत असते, पण आतून पूर्णपणे सजग. मेष राशीची संवेदनशीलता फार खोल असते. ती जरी भावना उघडपणे दाखवत नसली, तरी प्रत्येक शब्द, प्रत्येक वागणूक ती मनात नोंदवते. त्यामुळेच ती लोकांवर सहज विश्वास ठेवत नाही. एकदा विश्वास तुटला की मेष पुन्हा त्याच जागेवर उभी राहत नाही. हा तुटलेला विश्वासच तिला स्वतःवर अधिक भर द्यायला शिकवतो. मेष राशीला स्वतःची किंमत तेव्हाच कळते, जेव्हा ती एकटी उभी राहूनही स्वतःला सावरू शकते. इतरांचा आधार नसतानाही स्वतःला स्थिर ठेवण्याची कला तिला आयुष्यातील अनुभव शिकवतात. या टप्प्यावर ती कोणाचं कौतुक शोधत नाही, ना कोणाच्या मान्यतेवर जगते. तिचं समाधान आतून येतं. मेष राशीच्या निर्णयांमध्ये एक प्रकारची अंतर्गत शिस्त असते. ती भावनांच्या भरात पाऊल उचलत नाही, तर शांत डोक्याने पुढचा मार्ग निवडते. त्यामुळे तिच्या निर्णयांचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात. एकदा ठरवलं की मेष त्यासाठी आवश्यक असलेली मेहनत, संयम आणि त्याग करण्यास मागे पुढे पाहत नाही. मेष राशीच्या आयुष्यात यश म्हणजे केवळ संपत्ती किंवा प्रतिष्ठा नसते. तिच्यासाठी यश म्हणजे स्वतःच्या आत्म्याला शांतता मिळणं. त्यामुळेच ती अशा गोष्टी सोडून देते, ज्या बाहेरून आकर्षक वाटतात, पण आतून रिकाम्या असतात. हा त्याग तिच्या आयुष्याला हलकं करतो आणि पुढचा प्रवास अधिक स्पष्ट करतो. शेवटी मेष राशीची ओळख तिच्या गोंगाटात नाही, तर तिच्या शांततेत दिसते. ती जेव्हा बोलत नाही, तेव्हाच ती सर्वात जास्त बदल घडवत असते. तिचं नशीब एका रात्रीत बदलत नाही, पण एकदा बदलायला सुरुवात झाली की
ती वाट स्वतःच्या ताकदीवर चालत राहते. मेष राशीच्या आयुष्यात एक असा काळ येतो जिथे ती बाह्य यशापेक्षा अंतर्गत स्थैर्याला अधिक महत्त्व द्यायला लागते. आधी तिला सतत स्वतःला सिद्ध करायची घाई असते, पण अनुभव वाढत गेल्यावर तिला कळतं की प्रत्येक लढाई जिंकणं गरजेचं नसतं. काही गोष्टी सोडून देण्यातच खरी बुद्धिमत्ता असते. हा बदल मेषला अधिक शांत आणि प्रभावी बनवतो. मेष राशीची अंतर्ज्ञान शक्ती फार तीव्र असते. ती जेव्हा एखादी गोष्ट असंच वाटतं म्हणून टाळते, तेव्हा त्यामागे खोल जाणिवा असतात. अनेक वेळा ती स्वतःचं अंतर्ज्ञान ऐकत नाही आणि त्याची किंमत मोजते. पण जेव्हा ती त्या आवाजावर विश्वास ठेवायला शिकते, तेव्हाच तिच्या आयुष्यातील अडथळे कमी व्हायला लागतात. मेष राशीला सहज समाधान मिळत नाही. ती साध्या गोष्टींमध्ये अडकून राहत नाही. तिच्या आत सतत पुढे जाण्याची ओढ असते. ही ओढ कधी-कधी तिला अस्वस्थ करते. पण हीच अस्वस्थता तिला इतरांपेक्षा वेगळी उंची देते. मेष थांबत नाही. ती स्वतःच्या मर्यादा ओलांडत राहते. मेष राशीचा नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. ती नात्यांमध्ये स्वातंत्र्य शोधते. जिथे तिला बांधून ठेवलं जातं, तिथे ती हळूहळू दूर जायला लागते. मेषसाठी नातं म्हणजे आधार, ओझं नाही. त्यामुळेच तिच्या आयुष्यात कमी पण खरे लोक असतात. मेष राशीच्या आयुष्यात जेव्हा स्थिरता येते, तेव्हा ती बाहेरून फारशी बदललेली वाटत नाही. पण आतून ती पूर्णपणे वेगळी झालेली असते. तिच्या निर्णयांमध्ये घाई नसते. तिच्या शब्दांमध्ये वजन असतं आणि तिच्या शांततेत आत्मविश्वास असतो. हा आत्मविश्वास कोणालाही दाखवण्यासाठी नसतो. तो स्वतःसाठी असतो. अखेर मेष राशीचा प्रवास हा इतरांना दाखवण्यासाठी नसतो. तो स्वतःला घडवण्यासाठी असतो. म्हणूनच तिच्या यशाचा आवाज कमी असतो, पण त्याचा प्रभाव खोलवर पोहोचणारा असतो. मेष राशीच्या व्यक्तिमत्वात एक असा टप्पा येतो जिथे ती स्वतःच्या भूतकाळाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागते. आधी जे घडून गेलं त्यावर राग, दुःख किंवा पश्चाताप वाटायचा. पण आता ती त्याच घटनांना शिकवण म्हणून स्वीकारते. भूतकाळ तिला जखमी करत नाही, उलट मजबूत करत जातो. ही स्वीकाराची अवस्था मेषला आतून मोकळं करते. मेष राशीला लोकांची गर्दी आवडत नाही, पण योग्य संगत फार महत्त्वाची वाटते. तिला सतत बोलणारी, ऊर्जा शोषणारी माणसं नको असतात. शांत, स्पष्ट आणि प्रामाणिक लोकांच्या सहवासातच ती खुलते. त्यामुळेच तिचा मित्रपरिवार लहान असतो, पण विश्वासार्ह असतो. हे नातेसंबंध काळाच्या कसोटीवर टिकणारे असतात. मेष राशीच्या आयुष्यात काम आणि कर्तव्य यांना विशेष स्थान असतं. ती कामाला फक्त उपजीविकेचं साधन मानत नाही, तर स्वतःची ओळख मानते. जेव्हा तिचं काम तिच्या मूल्यांशी जुळत नाही, तेव्हा ती आतून अस्वस्थ होते. अशा वेळी ती सुरक्षिततेपेक्षा समाधान निवडते, जरी त्यासाठी संघर्ष करावा लागला तरी. मेष राशीच्या विचारसरणीत एक वैशिष्ट्य असतं, ती कोणालाही दोष देत नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी ती स्वतःची जबाबदारी स्वीकारते. हीच वृत्ती तिला हळूहळू स्वावलंबी बनवते. मदत मिळाली तर स्वीकारते, पण मदतीवर अवलंबून राहत नाही. मेष राशीचा आत्मिक प्रवास बाहेरून दिसत नाही. तिच्या आत सतत प्रश्न चालू असतात. मी योग्य मार्गावर आहे का? माझं आयुष्य मला समाधान देतंय का? या प्रश्नांची उत्तरं ती स्वतः शोधते. कुणाचं ऐकून ती आयुष्य चालवत नाही. त्यामुळे तिचा मार्ग एकाकी असतो, पण खरा असतो. शेवटी मेष राशीचं आयुष्य एका ठराविक चौकटीत बसत नाही. ती नियम पाळते, पण अंधपणे नाही. परंपरा मानते, पण स्वतःला गमावून नाही. म्हणूनच तिचं आयुष्य इतरांसाठी गूढ वाटतं. पण ज्यांना ते समजते, त्यांना कळतं की मेष म्हणजे शांततेतून उभी राहिलेली एक अढळ शक्ती आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या शब्दात तुमचाच प्रवास दिसतोय, तर इथेच थांबू नका. हे फक्त वाचण्यासाठी नाही, तर स्वतःला ओळखण्यासाठी आहे. तुमच्यातली शांत ताकद ओळखा, तुमचे निर्णय स्वीकारा आणि स्वतःच्या मार्गावर ठाम उभे राहा. अशा खोल अर्थाच्या राशीविषयक मानसिक आणि आध्यात्मिक विचारांसाठी या प्रवासात आमच्यासोबत राहा. हे शब्द तुम्हाला भिडले असतील, मनात कुठेतरी हालचाल झाली असेल, तर या आशयाला पुढे पोहोचवा. कारण कदाचित तुमच्यासारखाच कुणी दुसराही शांतपणे स्वतःची लढाई लढत असेल. तुमचा सहभाग हा केवळ प्रतिक्रिया नसून अशाच आशयाला बळ देणारा एक निर्णय आहे. इथेच तुमची ओळख तुमच्या विचारांशी जोडली जाते.
या प्रवासाचा भाग व्हा, कारण इथे गोंगाट नाही, पण अर्थ आहे. इथे शब्द कमी आहेत, पण वजनदार आहेत. आणि जेव्हा तुम्ही परत याल, तेव्हा कदाचित तुम्ही आधीपेक्षा थोडे अधिक स्पष्ट, थोडे अधिक ठाम आणि थोडे अधिक स्वतःसारखे असाल. श्री स्वामी समर्थ.